अथ श्री साई सच्चरित अध्याय 6वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। असो परमार्थुवा संसारू जेथे सद्गुरु कर्णधारू ते चितारू पैलपारू नेवोनी उतारू लाविल सद्गुरु शब्दे वृत्ती उठता साईच प्रथम आठवती चित्ता उभेच ठाकती सन्मुखता ठेविती माथा निजहस्त दुनी माजील उदी समन्वित पडे जव मस्तकी वरदहस्त हृदय स्वानंदे उलूनी येत प्रेम ओसंडत नेत्रातुनी नवल गुरुहस्त स्पर्श विंदान प्रलयाग्नी तही न होई जो दहन त्या सूक्ष्म देहाचे करी ज्वलन भस्मी भवन करस्पर्शे चुकूनी देवाची कथा वार्ता निघाल्या उठे तिडीक माथा वाचा प्रवाहे बाष्कळता तयाही स्थिरता लाधावी श्री ठेविता करकमल अनेका जन्मींचे परिपक्व मल जाती धुवूनी होती निर्मल भक्त प्रेमळ साईंचे रूप पाहता ते गोमटे परमानंदे कंठ दाटे नयनी आनंदा पाझर फुटे हृदयी प्रकटे अष्टभाव सोहम भावास जागवीत निजानंदास प्रकटवीत ठाईच मी तूपणा विरवीत सामरस्ये अद्वैत मिरवी वाचू जाता पोथी पुराण पावलो पावली सद्गुरु स्मरण साईच नटे रामकृष्ण करवी श्रवण निज चरित्र परिसु बैसता भागवत कृष्णची साई नखशिखांत वाटे गाई ते उद्धव गीत भक्त निजहित साधाया सहज बसावे करू वार्ता तेथेही साई नाथांची कथा अकल्पितची आठवे चित्ता योग्य दृष्टांता द्यावया कागद घेऊनी लिहू म्हणता अक्षरी अक्षर येईन जुळविता परी तोची जेव्हा लिहवी स्वसत्ता लिहिता लिहिता लिहवेना जव जव अहंभाव डोकावत निज करे तया तळी दडपीत वरी करोनी निज शक्तिपात शिष्यास कृतार्थ करीत ते काया वाचा मने येता लोटांगणी साई समर्था धर्मार्थ काम मोक्ष हाता सढती न मागता आपैसे कर्मज्ञान योग भक्ती या चौमार्गी ईश्वर प्राप्ती जरीही चार चौबाजू निघती तरीही पोचविती निज ठाया भक्ती ही बाभुळवनीची वाट खाचा खळगे अति बिकट एक पावली परीती नीट हरी निकट नेई की काटा टाळून टाका पाय हाची एक सुलभ उपाय तरीच निजधाम पावाल निर्भय निक्षूनी गुरुमाय वदेहे मनाचे मळे जै भक्ती शिंपिले वैराग्य खुले ज्ञान फुले कैवल्य फळे चित्सुख फळे अचूक चुकले जन्म मरण मूळ परमात्मा स्वयं सिद्ध तोची सच्चिदानंद त्रिविध उपाधी योगे झाला प्रबुद्ध प्रकट बोध भक्तार्थ जैसा तो या त्रैगुण्ये व्यक्त माया ही होवनी क्रिया प्रयुक्त सत्वरज तमा चाळवीत करी सुव्यक्त निजगुण मृत्तिकेचा विशिष्ट आकार तया नाम घट साचार घट फुटता नाम रूप विकार निघूनी पार जातात हे अखिल जग माये पासाव परस्परा कार्यकारण भाव मायाची प्रत्यक्ष सावयव होऊनी उद्भवली जगरूपे जगा आधी मायेची स्थिती पाहू जाता नाही व्यक्ती परमात्मरूपी लीन होती परम अव्यक्ती संचली व्यक्त होता ही परमात्मरूप अव्यक्त तरीही परमात्मरूप एवं च ही माया परमात्मरूप अभेदरूप परमात्मी मायेने तमोगुणापासून केले जड पदार्थ निर्माण निर्जीव चलनवलन शून्य क्रियापूर्ण ही प्रथम मग मायेच्या रजोगुणी परमात्म चिद्गुणाची मिळणी होता उघडली चैतन्य खाणी स्वभावगुणी उभयांचे पुढे या मायेचा सत्वगुण करी बुद्धितत्व निर्माण तेथ परमात्म्याचा आनंद गुण मिसळता खेळा संपूर्णता एवं माया महाविकारी क्रियोपाधी दोन स्वीकारी पूर्वोक्त पदार्था ते न करी त्रिगुण तोवरी अव्यक्त गुणानुरूप क्रिया काही न करिता माया व्यक्त नाही राहू शके अव्यक्त पाही स्वये जै सेवी अक्रियत्व माया कार्य परमात्म्याचे जग हे कार्य त्या मायेचे सर्वं खल्विदं ब्रह्मत्वाचे ऐक्यतिहींचे ते हेची ऐसी जे हे अभेद प्रतीती कैसे निप्राप्त होय निश्चिती ऐसी उत्कटेच्छा जया चित्ती वेदश्रुती पहावी सारासार विचार शक्ती वेदशास्त्र श्रुती स्मृती
गुरु वेदांत वाक्य प्रतीती परमानंद प्राप्ती दे। माझिया भक्तांचे धामी अन्नवस्त्रास नाही कमी, ये अर्थी श्री साई दे हमी भक्तांसी नेहमी अवगत। मज भजती जे अनन्यपणे सेविती नित्याभियुक्त मने, तयांचा योगक्षेम चालविणे ब्रीद हे जाणे मी माझे। हेची भगवद्गीता वचन साई म्हणती माना प्रमाण, नाही अन्न वस्त्राची वाण तदर्थ प्राण वेचू नका। देवद्वारी मान व्हावा देवा पुढेची पदर पसरावा, तयाचाच प्रसाद जोडावा मान सोडावा लौकिकी। काय लोकी मान डोलविली तितुक्याने का भरसी भुली, आराध्य मूर्ती चित्ती द्रवली धर्मे डबडबली पाहिजे। हे चिध्येय लागो गोड सर्वेंद्रियी भक्तीचे वेड, इंद्रिय विकारा भक्तीचे मोड फुटोत कोड मग काय। सदैव ऐसे भजन घडो इतर काहीही नावडो, मन मन्नाम स्मरणी जडो विसर पडो अवघ्याचा। नाही मग देहगेह वित्त परमानंदी जडेल चित्त, मन समदर्शी आणि प्रशांत परिपूर्ण निश्चित होईल। सत्संग केलियाची खूण वृत्तीसी पाहिजे समाधान, नाना ठाई वसे जे मन ते काय सल्लीन म्हणावे। तरी होऊनी दत्तावधान श्रोता भावार्थे परिसिजे निरूपण, करिता हे साई चरित्र श्रवण भक्तिप्रवण मन होवो। कथा संगती होईल तृप्ती लाधेल चंचल मना विश्रांती, होईल तळमळीची निवृत्ती सुख संवित्ती पावाल। आता पूर्वील कथानुसंधान मशिदीचे जीर्णोद्धरण, रामजन्माचे कथा कीर्तन चालवू निरूपण पुढारा। एक भक्त गोपाळ गुंड जयासी बाबांची भक्ती उदंड, मुखी बाबांचे नाव अखंड काळखंडन ये रीती। तयासी नवते संतान पुढे साई प्रसादे करून, पावता झाला पुत्ररत्न चित्त प्रसन्न जाहले। झाले गोपाळ गुंडाचे मानस यात्रा एक अथवा उरूस, भरवावा शिर्डी ग्रामी वर्षास होईल उल्हास सर्वत्र। तात्या कोते दादा कोते माधवरावादी प्रमुख जन ते, रुचला विचार हा सकळा ते तयारी ते लागले। परी या वार्षिक उत्सवा लागून आधी एक नियम निर्बंधन, जिल्हाधिकारी यांचे अनुमोदन करणे संपादन आवश्यक। तदर्थ उद्योग करू जाता गावी जो एक कुळकर्णी होता, कुत्सितपणे उलटा जाता आला मोडता कार्यात। कुळकर्णी जो आडवा पडला पहा कैसा परिणाम आला, यात्रा भरू नये शिर्डीला हुकूम झाला जिल्ह्याचा। परी ही यात्रा भरावी शिर्डीत बाबांचेही हेची मनोगत, आज्ञा पूर्ण आशीर्वादयुक्त होती तदर्थ झालेली। ग्रामस्थांनी पिच्छा पुरविला जीवापाड यत्न केला, अधिकाऱ्यांनी हुकूम फिरविला मान राखिला सकळांचा। तेव्हापासून बाबांच्या मते यात्रा ठरविली रामनवमी ते, व्यवस्था पाहती तात्या कोते यात्रा येते अपरंपार। त्याच रामनवमीचे दिसी भजन पूजन समारंभेसी, तासे चौघडे वाजंत्रेसी यात्रा चौपासी गडगंज। वर्षास दोन नवी निशाणे समारंभे होई मिरवणे, मशिदीचे कळसास बांधणे तेथेची रोवणे अखेर। त्यातील एक निमोणकरांचे दुजे निशाण दामू अण्णांचे, मिरवणे होते थाटामाटाचे फडकते कळसाचे अग्रभागी। पुढे रामनवमीचा उत्सव उरुसापोटी कैसा समुद्भव, परिसाते कथानक अभिनव स्वानंद गौरव शिर्डीचे। शके 1833 साली रामनवमी प्रथम झाली, उरुसापोटी जन्मास आली तेथून चालली अव्याहत। प्रसिद्ध कृष्ण जागेश्वर भीष्म तेथून या कल्पनेचा उगम, करावा रामजन्मोपक्रम लाधेल परम कल्याण। तेथपर्यंत केवळ उरूस यात्रा भरत असे बहुवस, त्यातून हा जन्मोत्सव सुरस आला उदयास ते साली। एकदा भीष्म स्वस्थ चित्त वाडिया माझी असता स्थित, काका पूजा संभार समवेत जावया मशिदीत उद्युक्त। अंतरी साई दर्शन काज वरी उरुसाची ही मौज, काका आधीच एक रोज शिर्डीत हजर उत्सवार्थ। पाहून या समय उचित भीष्म तेव्हा काकांस पुसत, सद्वृत्ती एक मनी स्फुरत द्याल का मदत मज लागी। येथे वर्षास भरतो उरूस रामजन्माचा हा दिवस, तरी जन्मोत्सव संपादायास
आहे अनायास ही संधी. काकांस आवडला तो विचार, घ्या म्हणाले बाबांचा होकार. आहे तयांच्या आज्ञेवर, कार्यासी उशीर नाही मग. परी उत्सवा लागे कीर्तन, उभा राहिला तोही प्रश्न. खेडेगावी हरिदास कोठून, ही एक अडचण राहिली. भीष्म म्हणती कीर्तनकार, तुम्ही धरा पेटीचा स्वर. राधा कृष्णाबाई तयार, सुंठवडा वेळेवर करीतील. चला की मग बाबांकडे, विलंब हे शुभ कार्या साकडे. शुभासी जाई शीघ्रत्व जोडे, साधे रोकडे तै कार्य. चला आपण पुसावयास, आज्ञा कीर्तन करावयास. ऐसे म्हणताच मशिदीस, दोघे ते समयास पातले. काका आरंभ करिता पूजे ते, बाबाच जाहले प्रश्न पुसते. काय वाड्यात चालले होते, सुचेना ते काकांना. तात्काळ बाबा भीष्माप्रती, तोच प्रश्न अन्य रीती. का बुवा काय म्हणती, म्हणवून पुसती तया ते. तेव्हा काकास आठव झाला, उद्दिष्टार्थ निवेदियेला. विचार बाबांचे मनास रुचला, निश्चित केला उत्सव. दुसरे दिवशी प्रातःसमयाला, पाहूनी बाबा गेले लेंडीला. सभा मंडपी पाळणा बांधिला, थाट केला कीर्तनाचा. पुढे वेळेवरी श्रोते जमले, बाबा परतले भीष्म उठले. काका पेटीवर येऊन बैसले, बोलावू पाठविले तयांना. बाबा बोलाविती तुम्हास, ऐकता काकांचे पोटी धस्स. काय झाले नकळे मनास, कथेचा विरस ना होवो. ऐकून बाबांचे निमंत्रण, काकांची तेथेची झाली गाळण. बाबा का बरे क्षुब्ध मन, निर्विघ्न कीर्तन होईल ना. पुढे चालती मागे पाहती, भीत भीत पायऱ्या चढती. मंद मंद पाऊले पडती, चिंतावती बहुकाका. बाबा तयास करीती विचारणा, कशास येथे बांधिला पाळणा. कथा तात्पर्य आणि योजना, ऐकून मना आनंदले. मग तेथे जवळ निंबर, तेथून घेऊन एक हार. घातला काकांच्या कंठी सुंदर, भीष्माकरिता दिला दुजा. पाळण्याचा प्रश्न परिसता, उपजली होती मोठी चिंता. परी गळा तो हार पडता, सर्वांस निश्चिंतता जाहली. आधीच भीष्म बहुश्रुत, विविध कथा पारंगत. कीर्तन जाहले रसभरित, आनंद अपरिमित श्रोतया. बाबा ही तै प्रसन्न वदन, जैसे दिधले अनुमोदन. तैसाची उत्सव घेतला करवून, कीर्तन भजन समवेत. रामजन्माची या अवसरी, गुलाल बाबांच्या नेत्राभीतरी. जावोनी प्रकटले बाबा नरहरी, कौसल्ये मंदिरी श्रीराम. गुलालाचे केवळ मिश, रामजन्माचा तो आवेश. होईल अहम रावणाचा नाश, दुर्वृत्ती राक्षस मरतील. एकाएकी आला कोप, प्रत्यक्ष नरसिंहाचे रूप. सुरू झाले शिव्या शाप, वर्षाव अमूप जाहला. पाळण्याचे होतील तुकडे, राधा कृष्णा मनी गडबडे. राहील कैसा धड हे साकडे, येऊनी पडे तिजलागी. सोडा सोडा लवकर सोडा, पाठीसी लागता तिचा लकडा. काका सरकले पुढा, पाळणा सोडावया ते. तम तो बाबा अति कावले, काकांची या अंगावर धावले. पाळणा सोडणे जागीच राहिले, वृत्तीवर आले बाबाही. पुढे दुपारी आज्ञा पुसता, बाबा काय वदले आश्चर्यता. एव्हाच कैचा पाळणा सोडिता, आहे आवश्यकता अजून. ही आवश्यकता तरी कसली, अन्यथा नव्हे साई वचनावली. विचार करिता बुद्धी स्फुरली, सांगता न झाली उत्सवाची. येथवरी उत्सव झाला, दुसरा दिन जो नाही उगवला. नाही झाला जो गोपाळ काला, उत्सव सरला न म्हणावे. येणेप्रमाणे दुसरे दिनी, गोपाळ काला कीर्तन होऊनी. पाळणा मग सोडाया लागुनी, आज्ञा बाबांनी दिधली. पुढील वर्षी भीष्म नभते, बाळाबुवा सातार कराते. कीर्तनार्थ आणविणे होते, जाणे कवठ्याते तयांना. म्हणून बाळाबुवा भजनी, प्रसिद्ध अर्वाची न तुका म्हणून. घेऊन आले काका महाजनी, उत्सव त्या हातून करविला. हेही जरी मिळाले नसते, काकाच कीर्तनार्थ उभे राहते. दासगणुकृत आख्यान त्याते, पाठची होते नवमीचे. तिसरे वर्षी सातारकर, बाळाबुवांचेच शिर्डीवर. आगमन जाहले वेळेवर, कैसे सादर परिसाते. ऐकून साईबाबांची कीर्ती, दर्शन काम उद्भवला चित्ती. परी मार्गात पाहिजे संगती, लाभेल केवती ही इच्छा.
बाळाबुवा स्वये हरिदास साताऱ्याकडे मूळ रहिवास मुंबापुरी परेळास होता निवास ये समयी बिराड सिद्धकवठे म्हणून सातारा जिल्ह्यात देवस्थान तेथे रामनवमीचे कीर्तन वर्षासन बुवास आषाढीची एकादशी रामनवमी चैत्रमासी या 2 वार्षिक उत्सवासी बाळाबुवासी संबंध बादशाही सनद पाहता बडे बाबांचे खर्चा करिता रुपये 2400 मूळ व्यवस्था संस्थानी असे या 2 उत्सवा लागी रुपये 300 बुवांची बिदागी परी ते वर्षी कवठ्यास मरगी पडले प्रसंगी ग्रामस्थ तेणे रामनवमी राहिली बुवास तेथून पत्रे आली यावे आता पुढील साली ग्रामची खाली झालासे सारांश रामाची सेवा चुकली बिदागी ही जागी राहिली शिर्डी सजावया संधी फावली भेट घेतली दीक्षितांची दीक्षित बाबांचे परमभक्त शिर्डी गमनाचा मनोगत पुरेल त्यांनी आणिता मनात स्वार्थ परमार्थ साधेल वदती तै ते दीक्षिता लागून यंदा राहिले वर्षासन घ्यावे वाटे बाबांचे दर्शन तेथेची कीर्तन करावे भाऊ साहेब तेव्हा वदती बिदागीची नाही निश्चिती देणे न देणे बाबांचे हाती लागेल संमती कीर्तनासी इतुके संभाषण चालले असता काका महाजनी येऊनी अवचिता शिर्डी प्रसाद उदी वाटिता शुभ शकुनता गमली तेच वेळी महाजनी आले होते शिर्डीहुनी क्षेमकुशल वृत्त कळवूनी मग निज सदनी परतले असो पुढे बुवाप्रती दीक्षित तेव्हा परमप्रीती म्हणती विचारीन बाबांची संमती दिधल्या निश्चिती कळवीन पत्र येता शिर्डीस यावे वाट खर्ची लागी न भ्यावे तदर्थ न लगे आपणा झिजावे निशंक असावे मनात असो पुढे दीक्षित गेले बाबांनी अनुमोदनही दिधले बाळाबुवा शिर्डीस आले दर्शन घडले यथेष्ट साई बाबाही सन्मुख सगळा रामनवमीचा उत्सव सोहळा बाळाबुवांच्या हस्ते घेतला करवूनी नवलाव प्रेमाने बाळाबुवाही मनी तुष्टले चिंतिले कार्य पार पडले साईही प्रसन्न चित्त जाहले मनोरथ पुरले सर्वांचे संभावनाही यथास्थित शतोपरी 50 रुपये घ्यावया आज्ञा होत आनंद अपरिमित बुवास पंचवार्षिक कवठ्याची प्राप्ती एकाच उत्सवी बाबा देती बाळाबुवा कान आनंदती आभारी होती बाबांचे असो पुढे एके दिवशी दासगणू येता शिर्डीसी देवविला प्रार्थूनी बाबांसी उत्सव प्रतिवर्षी तयास तेथून पुढे हा कालवरी होता हे जन्मोत्सव गडगजरी अन्न संतर्पण आकंठवरी महारापोरी आनंद समाधीच्या महाद्वारी मंगलवाद्यांची या गजरी साई नामघोष अंबरी आनंद निर्भरी गोंदाटे जैसी यात्रा वा उरूस तैसेच स्फुरले गोपाळ गुंडास की त्या जीर्ण मशिदीस रूप गोंडस आणावे मशिदीचाही जीर्णोद्धार व्हावा आपुले हस्ते साचार भक्त गोपाळ गुंडाचा निर्धार पाषाण तयार करविले परी हा जीर्णोद्धार योग नवता वाटे गुंडाचा भाग या विशिष्ट कार्याचा सुयोग आला मनाजोग पुढारा वाटे बाबांच्या होते मनी करावे हे नानांनी फरसबंदी मागाहुनी करावी काकांनी तदनंतर तैसेची पुढे घडून आले आधी आज्ञा मागता थकले म्हाळसापतीस मध्यस्थी घातले अनुमोदन दिधले बाबाही असो जेव्हा मशिदीसी निशीत एका झाली फरसी तेथून मग दुसरेच दिवशी बाबा गादीसी बैसले 11 साली सभा मंडप तोही प्रचंड खटाटोप केवढा तरी महाव्याप जाहला थरकाप सकळिका तेही कार्य येची रीती ऐसीच सकल परिस्थिती असता पूर्ण केले भक्ती एके रात्रीत सायासे रात्री प्रयासे खांब दाटावे सकाळी बाबांनी उपटू लागावे अवसर साधूनी पुन्हा चिणावे ऐसे शिणावे सकळिकी सर्वांनी घालावी कास करावा रात्रीचा दिवस पुरवावा मनाचा हव्यास अतिसायास सोसूनी आधी येथे उघडे अंगण होते इवलेसे पटांगण सभा मंडपा योग्य स्थान जाहले स्फुरण दीक्षिता लागेल तितुका पैका लावून लोहाचे खांब कैच्या आणून बाबा चावडीसी गेलेसे पाहून काम हे साधून घेतले
भक्तांनी रात्रीचा करावा दिवस, खांब चिणावे करूनी सायास, चावडीतून परतण्याचा अवकाश लागावे उपटण्यास बाबांनी. एकदा अत्यंत कोपायमान एका हाती तात्यांची मान, दुजियाने एका खांबास हालवून उपटून काढू पाहत. हालवून केला ढिला, तात्यांचे माथ्याचा फेटा काढिला, कांडे लावून पेटवून दिला, खड्ड्यात टाकिला त्वेषाने. तया समयीचे ते डोळे दिसत जैसे अनल गोळे, सन्मुख पाहिल कोणत्या वेळे धैर्य गेले सकळांचे. लगेच खिशात हस्त घातला, रुपया एक बाहेर काढिला, तोही तेथेच निक्षेपिला, जाणो तो केला सुमुहूर्त. शिव्या शापांचा वर्षाव झाला, तात्याही मनी बहु घाबरला, प्रसंग बहु बिकट आला, प्रकार घडला कैसा हा. जनलोक विस्मयापन्न, हे काय आज आहे दुश्चिन्ह, तात्या पाटलावरील हे विघ्न, होईल निवारण कैसे की. भागोजी शिंद्याने धीर केला, हळूहळू पुढे सरकला, तोही आयताच सापडला, यथेष्ट घुमसिला बाबाही. माधवरावही हाती लागले, तेही विटांचा प्रसाद पावले, जे जे मध्यस्थी करावया गेले, वेळीच अनुग्रहिले बाबाही. बाबांपुढे जाईल कोण, केवी तात्याची करावी सोडवण, म्हणता म्हणता क्रोधही क्षीण, झाला शमन बाबांचा. तात्काळ दुकानदार बोलाविला, जरी काठी फेटा आणविला, स्वये तात्याचे डोक्यास बांधविला, शिरपावती धला जणू त्यास. आश्चर्यचकित लोक झाला, काय कारण या रागाला, किमर्थ तात्यावरी हा हल्ला, केला गिल्ला बाबांनी. कोपास चढले किम निमित्त, क्षणात पाहता प्रसन्न चित्त, यातील कारण यत्किंचित, कोणासही विदित होईन. कधी असत शांत चित्त, प्रेमे गोष्टी वार्ता वदत, कधी न लागता निमिषवा निमित्त, क्षुब्ध चित्त अवचित. असो ऐशा या बाबांच्या गोष्टी, एक सांगता एक आठवती, सांगू कोणती ठेवू कोणती, प्रपंच वृत्ती बरवीना. करवे न मजही आवड निवड, जैसी जिला मिळेल सवड, तैसी ती श्रोतयांची होड, श्रवण कोड पुरविल. पुढील अध्यायी करावे श्रवण, वृद्धमुख श्रुत पूर्वकथन, साई बाबा हिंदू की यवन, करू निरूपण यथामती. दक्षिणांशे घेऊनी पैसा, जीर्णोद्धारार्थ लाविला कैसा, धोती पोती खंड दुखंडसा, देह कैसा दंडित. कैसे परार्थ वेठीत कष्ट, निवारित भक्त संकट, पुढील अध्यायी होईल स्पष्ट, श्रोते संतुष्ट होतील. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, राम जन्मोत्सवादि कथनं नाम षष्ठोऽध्यायः सम्पूर्णः. श्री सद्गुरु साई नाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.